मॉर्निंग एव्हरीवन. तर आता डे 3 आहे आमचा आणि आता आम्ही जाणार आहोत ब्रोकन बीच आणि तिथे खूप सारे बीच आहेत. तेलंगणा बीच, खूप सारे बीच आहेत, तिकडे जाणार आहोत. बाबू बीच, अजून चौथा बीच आहे. आता आपले वाजलेत सकाळचे 4:30 आणि इकडे वाजलेत 8 ने 7 वाजलेत. लेनचा आवाज येतोय कारण का एअरपोर्ट फक्त 5 मिनिटावरच आहे. पास आणि टाकू आज पण. आज जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करू आम्ही. आणि मग स्टोरेज तर खूप फुल होता, खूप सारे फोटोज डिलीट केलेत मी, व्हिडिओ डिलीट केलेत आणि ते आता मेमरीज बनवणार आहेत गुड आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि हा हॉटेल बघा आता दाखवते मी. हॉटेलचं रेस्टॉरंट आहे आणि इथे छोटे छोटे फिश आणि मोठे मोठे पण. हॉटेल खूप छान आहे. रिसॉर्ट आहे हा, रामा बीच रिसॉर्ट अँड विला. मस्त आहे. खूप छान, फूड पण खूप छान आहे त्यांचे. हा रामा बीच रिसॉर्ट खूप छान आहे, खूप छान. आणि यांचे फूड पण खूप छान आहे आणि यांचं रिसॉर्ट पण खूप छान आहे. आम्ही आणखीन पूर्ण नाही फिरलो, पण रात्री पूर्ण फिरलोय, दिवसा नाही फिरलोय. तर गाईज आम्ही आता आलो बोट पकडायला, फास्ट बोट दोघे पण. आणि इकडनं आमचा प्रवास आहे किती तासाचा? 40 मिनिट. हां 40 मिनिटाचा प्रवास आहे बोटमध्ये. आणि तुम्हाला दाखवते बोट कशी. ही बोट आहे फास्ट बोट आणि हा यांचा बंदर. आणि यो सॉरी हे माझं बंदर. खूप छान आहे. गाईस तर आम्ही किलिंकिन बीचवर आलेलो आहोत. खूप प्राऊड आहे, खूप प्राऊड. जसं व्हिडिओमध्ये दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर कसं वाटतं तुम्हाला? खूप जास्त ऊन आहे, खूपच जास्त, पण पॉईंट खूप छान आहे. एवढा क्राऊड आहे बघू शकते तुम्ही. वरती ड्रोन पण आहे बघू शकते. खूप क्राऊड आहे. जसं फोटो दिसतात आपल्याला व्हिडिओमध्ये, इंस्टाग्राम येतात तशा नसतात. खूपच क्राऊड आहे, खूपच. पण पॉईंट खूप छान आहे. तर हा ब्रोकन बीच. ब्रोकन बीचला आलोत आम्ही. फुटेज घ्यायला नाही जमत कारण ऊन पण तेवढाच आहे. पेकर एकदम खतरनाक, पूर्ण मोबाईल. गाईस तर आम्ही आता बुबू बीचवर आलेलो आहोत. बुबू बीचवर लाटा खूप जास्त आहेत. गुड मॉर्निंग. डे 4 चौथा दिवस आहे. आज आम्ही जाणार आहोत हंडारा गेट आणि कोणता तन्हा टेम्पल आणि आणखीन एक काहीतरी आहे. आज तीन आहेत. आणि काल पण खूप मस्त फिरलो, आराम भेटला. फुटेज जेवढा काढता येईल तेवढा काढेल मी, कारण का एवढा इथे ऊन आहे ना का मोबाईल हाताने घ्यायची हिंमत नाही होत. मोबाईलचं टेम्परेचर वाढते डायरेक्ट अलर्ट. हा मोबाईल अलर्ट करते, डायरेक्ट बंद होतोय. आणि बस एवढाच बोलेल. काल जेवढा आला तेवढा, कारण इथे एवढा क्राऊड आहे ना, फोटो काढायची पण इच्छा नव्हती, पण आल्यासारखं फोटो काढायला लागते ना, नाही तर कोणाला काय वाटेल गेलीच नाही कुठे ना, हसतात ते. बस आता इथूनच सुरुवात होते गुड मॉर्निंगची. आता पुढे बघूया. आता जाणार ब्रेकफास्टलाच काय काय आहे ते पण दाखवणार तुम्हाला आम्ही. बस एवढंच. आणि पुढे काय काय फुटेज आज बहुतेक मी करेल, चांगली ब्लॉगिंग करेल. पण मला वाटतं एकच ब्लॉगमध्ये हा सगळ्या फुटेज येतील. पार्ट 1 पार्ट 2 काहीच नाही. उलुवांदू टेम्पल. इकडे लोक आहेत ना सर्व हसत बोलतात, नाही तर आपले तर काय विचारलं ना गोंगाड भरतात. पण इथं मस्त सगळी. मित्रांनो बघू शकताय मी बटाटा फ्राय घेतलेला आहे आणि कलिंगड घेतलेला आहे. कारण का दुसरं मला आवडतच नाही काय. इथे वेगवेगळा आहे सगळा. अंडा पण बदकाचा आहे, पण आवडत. बाकी बघू शकते तुम्ही रेस्टॉरंट. आम्ही इथे बसलो आहे दोघे.
आणि आता मी हे खातोय. आता हे खातील अंडा वगैरे सगळा. ये खायला. आपल्यासारखंच आहे. चल. गाईच अंडारा गेट आहे. फक्त अंडारा गेट आहे. गर्दी नाही एवढी. फोटो भारी येतील इथे. 18 नंबर तुलो आहे. तरी 18 नंबर आणि आमचा आहे 27. फोटोग्राफरला प्रत्येकी पर पर्सनला 10,000 रुपये, दोघांची म्हणून 20,000 रुपये द्यायचे आम्हाला. आणि आपल्यामध्ये बघायला गेलं तर प्रत्येकाची 50 रुपये. येस येस. ओके. तर आता आम्ही आलो पुलवंत टेम्पल. मग तिथे झालो. खूप छान लोकेशन आहे. वातावरण पण एकदम महाबळेश्वर सारखं झालेलं आहे. एकदम भारी. कपडे चेंज केलेत, मी केस बांधलेत, आता सोडेल थोड्या वेळात. आणि वातावरण खूप छान झालं आहे. एकदम महाबळेश्वर फिलिंग. म्हणजे महाबळेश्वरला कसं वातावरण असतं सेम टू सेम तसंच झालेलं आहे. बघू शकते. आता आहे ना बघा तुम्ही कसं हिरो दिसतात. माझा नवरा हिरो इथं वातावरण बेकार आहे. बेकार म्हणजे भारी ना. येस. शिनाला यांचं अंग पूर्ण गरमी गरमी झाली. बघू शकते तुम्ही बोट लागलेले आहेत. यांना पण बघा. इकडचंच वाटतं ना. सी दिस व्ह्यू. हा बघू शकते तुम्ही. खूप छान छान एकदम वातावरण. फुल पैसा वसूल. येस. काय आता नाही जाऊ शकत बाहेर. कारागीर बघा फक्त एक नंबर. एवढा छान लोकेशन आहे. आम्ही उलटी पलटी कशी तरी आलो. छान लोकेशन आहे एकदम. पण आम्ही असं वाटतं उलटी आलो. या साईडून यायचं होतं त्या साईडून. तर तिकडनं जाऊ. चला तिकडनं जाऊ. इथे नुसते फुलाच फुलं आहेत. मग आता असं फोटोशूट करायचे आहेत ना. यांचे कपडे घालायचे आहेत आपल्याला. ही भारतीय संस्कृती आपली रामायणा. तर इथे कपडे भेटतात रेंटल. इथे फोटोशूट चालू आहे. पर पर्सन किती आहे तो? एकाचे काहीतरी 1,50,000 इथले. आणि म्हणजे आपल्या भारताच्या नुसार एकाचे 500 550 520 रुपये. 520. गाईज आता हिरो उतरणार गाडीतून. बघा तुम्ही एकदम. आणि आता मी इथं आलो. खूप छान रेस्टॉरंट आहे. आणखीन गेलो नाही आहे जाऊ. आणि आम्हाला गाडी आहे. गाईज ॲम्बियन्स बघू शकते तुम्ही. खूप छान. आणि ते सगळेच इंडियन्स आहेत असं वाटतंय मला, कारण का इंडियन्स रेस्टॉरंट आहे. हे सर प्लीज सिट यू. येस येस येस. अच्छा मी आज काय खाल्लं आपण आणि कितीचं खाल्लं ते पण सांगा.
मग विश्वास असणार 2,82,000 जेवलो जातात. 2,82,000. एक नूडल्स होती आणि चिकन बिर्याणी होती आणि ती इंडिया रुपीजमध्ये कितीला पडली आपल्याला? मध्ये बघायला गेला तर फास्ट 1500 प्लस. हां, बिल झालं आमचा आत्ता जेवायचा. खूप छान, टेस्ट पण एकदम भारी होती. तेच मग इंडियन रेस्टॉरंट आहे ना, इंडियाचा जेवण आहे. आणि काल लय मागडा जेवण केला आम्हाला. आम्ही आणि जे कुपन भेटलेले आम्हाला 5 लाखाचा डिस्काउंट मिळाला असं असेल. पण तिथं असा होता की 5 लाख रुपयाची खरेदी करता म्हणजे जेवणार तोच तुम्हाला तो तेव्हा तुम्हाला 1 लाख रुपये डिस्काउंट भेटेल. त्याच्यामध्ये आम्ही फसलो. त्याच्यात आमचे फुकाट गेले पैसे 2,000 एक्स्ट्रा गेले. 2,000 आमचा 1,000 रुपये होता. 1,500 रुपयेमध्ये फक्त आमचे पैसे गेले 2,000. चलो बाय गायज. आता आम्ही टेम्पलला आलोत. बघू शकताय इकडे हिंदू धर्माचं सर्व काही आहे, सर्व काही ऑल सगळं. आणि ही सगळे बालीची माणसं पण हिंदूच आहेत. आमचा ड्रायव्हर पण हिंदू आहे. आमचा ड्रायव्हर पण हिंदू आहे. आमचं रेस्टॉरंटचं नाव पण नाही रामा बीच रिसॉर्ट, कारण का इथे सर्वच हिंदू आहेत इथे. आता मी टेम्पलला जाणार आहोत, उलवंटा टेम्पल. तर पूर्ण इथे आहेत ना, हे मार्केटिंग एरिया पूर्ण. बघू शकते तुम्ही, पेंटिंग पण दाखवते तेव्हा. फ्रीज मॅग्नेट, लोकल टेम्पल बघू शकता तुम्ही, खूप छान किनारपट्टीवरच आहे. तिकडे टेम्पल आहे, इकडून एंट्री आहे. इकडनं एंट्री झाली. इंग्लिशमध्ये टेम्पल बोलतात पण आहे तो मंदिर आहे. हां, तर आपल्या भाषेत बोलायला गेलं तर मंदिर आहे. आणि इकडे सगळी ऑल बाली हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. आम्हाला सांगितलं आत्ताच. कोणीच कुठल्या याचं नाही, हिंदूच आहेत सर्व. लिटल एकदम थोडं 1% 2%, बाकी ऑल 98% हिंदू बस. आता बघू शकतात आम्ही ते एंट्री केलेली आहे. लाटांचा आवाज येतो खूप छान पण वाटतं. एवढं ऊन आहे पण एवढं लागत नाही अंगाला. बाबा काल एवढं ऊन होतं ना, गाईज खतरनाक. हे बघा लाटा बघा, एक नंबर व्ह्यू, एकच नंबर, पैसा वसूल. खूप छान. हा टेम्पल आहे हा, तो हा वाला. तर भरतीचा टाइम आहे म्हणून भरती नसलं आम्हाला आता भरतीचा टाईम आहे म्हणून तिथे जाता नाही येणार. इकडनं एंट्री होती, इकडनं इथे. पण आता भरतीचा टाईम आहे, कोण जाऊ शकत नाही, बंद केलं आहे. पण छान आहे, खूप छान. आपल्या भाषेत बोलला तर जोर चालू आहे, जोर आला खूप जास्त तो पण जोराची मुळे जाता येत नाही. तर आम्ही आता तांदळा टेम्पलला आलेलो आहोत. जाता येणार नाही कारण का भरतीचा टाईम आहे. इकडनं रस्ता होता, इकडनं असं जायचं, पण भरती असल्या कारणाने एंट्री कोणालाच नाही आहे. इकडनंच बघायला भेटेल. तर आम्ही या टोकाला आलो, आपण त्या टोकाला जाणार तो सुद्धा टोका. आणि असेच आमच्यासोबत जॉईंट राहा. जेवढं फुटेज येते तेवढं घेण्याचा प्रयत्न करायला. तर स्टोरेज पण भरपूर फुल आहे. सगळे डिलीट करून व्हिडिओ अगोदरचे आवाज येत असेल ते पण माहिती नाही. हा, आवाज येत असेल ते पण माहिती नाही. कारण का लाटा दर्याने भरलाय लाटा. इकडनं व्ह्यू बघा किती भारी वाटते, परफेक्ट. आणि वातावरण एकदम थंड आहे इकडे. आणि थंड वातावरण बघा इकडे, सिनेमॅटिक. तुम्हाला मंदिराचं लोकेशन इकडनं दाखवते, ते पाठवतो. डिनरला चालूत आम्ही. आता वाजलेत
9 9:30. 9:30 वाजलेत बालीचे आणि आपल्या इथले वाजलेत 7 वाजलेत. तर आता मी जाणार आहोत नाईटला. पण खूप छान रिसॉर्ट आहे, खूप छान. बालीमध्ये खूप छान रिसॉर्ट आहे आणि इथे मस्त आहे. आणि सर्विस पण छान आहे आणि यांची टेस्ट पण खूप छान आहे. आणि इथे 95% टुरिस्ट इंडियातले आहेत आपले, हां इंडियातलेच आहेत. आणि जास्त करून गुजरातचे जास्त तिकडे आणि पुण्याचे बस. मुंबईचे पण आहेत पण एवढे नाही. बघू शकता तुम्ही रिसॉर्ट. कॉपीराईट लागेल, गाणी लागले इथे, गाणी लागले ना. पाणी लागले ते ऑफिस आहे. खूप छान रिसॉर्ट आहे, एक नंबर. रात्री पण खूप छान, पण आता क्लोज झालं आहे स्विमिंग. टायमिंग आहे याचा पण. Long time ago, I sing that song, but I think 90% forgot. Yeah. नाईलाज आहे, इथे आपल्याला भेटत नाही म्हणून असं काहीतरी मागवायला लागतं वेगवेगळं. हा चिकनचा आहे काहीतरी आणि हा चिकन बर्गर आहे. टेस्ट कशी हो? हा मस्त आहे. पण जेवायला हा ठेचा आहे चटणीचा, याचा मिरच्यांचा. टसका गेला खाल्या घरी खाल्या. असं मी जेवण नसतो पण इथे जेवायला काय तर नवीन नवीन आयटम करून मागवायचे त्यांच्याकडचे. बघू शकते गाईज, सगळ्याकडे पाठी आहेत. घरी दूध नाही ठेवत, मच्छी असल्यावर मच्छीन तोंड घालायचं ठेवत नाही. आता इथं आले पाठीच यानं, म्हणजे पाठीच आणलेला मी प्लेटमध्ये बॅगमध्ये राहून आणलेला, तर तिला सोडली इथे. आमचा रूम नंबर आहे 326. रूम तर दाखवली नव्हती पण उद्या आमचा चेकआउट आहे. पण आज दाखवतो तुम्हाला रूम कशी आहे. पूर्ण घाण झाली, कारण का एवढ्या दिवस दमून यायचो म्हणून बॅग पॅक केली नाही. पण आज काही करून बॅग पॅक करायला लागेल आम्हाला, कारण का उद्या जायचं आहे उबूदला आम्हाला. उद्या 2 डे स्टे आहे. रूम बघा छान आहे, खूप छान आहे. पण रूम पूर्ण कपड्यां सगळी मॅशी झालेली आहे. हे आम्हाला फ्रुट्स पण दिलेत. यूज साप कसा सो साप त्याच्या खिचडीसारखा आहे आणि आपल्या संत्र्या. बस असा रूम आहे, छान आहे. पण इकडे वॉशरूम, हा वॉशरूम आहे. बाथटब पण आहे, बघू शकता तुम्ही. इट्स मी. आणि छोटीशी गॅलरी आहे. गॅलरी पण बघा. ये पब्लिकला नाही दाखवली मी, म्हणजे गाईजला. असं छोटे 2 खुर्च्या आहेत बसायला. पावसाचा सीझन आहे म्हणून छत्र्या ठेवल्या, पण पाऊस आल्यापासून पडला नाही आहे. फक्त आम्ही आलो त्याच दिवस पडला, 1 दिवस. आता इथे 11 वाजलेत ना, आपले इथे 8 वाजले असतील इंडियामध्ये. बस बाय गाईज.